पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. बापरे, आता हे काय नवीनच. बघ ना, आपल्याला वाटलं झालं सगळं, चांगला मुलगा आहे, जमलं नंदिनीचं लग्न. पण भाऊने तर चौकशी केली होती ना. अरे पण कुमुद वहिनींचा नातेवाईक आहे तो. मग त्यांना आतल्या गोटातली माहिती असावी. वासू, मला आहे ना माई दादांसाठी खूप वाईट वाटतं. आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय असं पण वाटत असेल ना तुला. अरे मी असं काही म्हणाले का? ते अध्यारूतच आहे त्यात. वासू, आता जे झालं ते झालं. पण मला असं वाटतंय की मी तुझं ऐकायला हवं होतं. केवढं झालंय बघ ना आता हे सगळं. उर्मी, मला वाटलं होतं ते माझं लग्न ऍक्सेप्ट करतील. ते त्यांनी केलंच आहे. अरे फक्त आपल्या लग्नामुळे एका मुलीच्या आयुष्याचा खेळखंड झाला त्यांच्या हातून, असं त्यांना वाटतं आणि त्याचा त्यांना त्रास होतो. हे बघ, आपलं लग्न हा त्यांचा प्रॉब्लेम नाहीये, त्या मुलीची परवड हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण तरी दादांना या सगळ्याचं खूप ओझं वाटत असणार आहे. आणि माईंना वाईट वाटतंय या सगळ्याचं. उर्मी, मला असं वाटतं ना की सरळ जावं आणि दादांचे पाय धरावे आणि माफी मागावी त्यांची. हो, पण त्याने आहे ती परिस्थिती बदलणार आहे का राजा? मग कशी बदलेल? नंदिनीचं लग्न झाल्याने बदलेल. ते आपल्या हातात नाहीये उर्मी. पण त्यासाठी प्रयत्न करणं तर आहे ना आपल्या हातात. हो, पण आता हे नवीन खुसपट निघालंय. नाही पण बरंच झालं ते एका अर्थाने. म्हणजे बघ ना, आता आपण नीट चौकशी करून तावून सुलाखून एखादा मुलगा शोधू शकतो ना. पण उर्मी, सुनील एवढा वाईट असेल असं मला नाही वाटत. आता आपल्यालाही फार माहिती नाही येणार आहे, आपण पण पहिल्यांदाच भेटलोय. हो, पण तरी तेवढी माणसांची पारख आहे मला. हे बघ वासू, आता तुझ्या मतांवर किंवा इतर कोणाच्याही मतावर काही होणार नाही. आता आपल्याला आपलं बोलणं पुराव्यांनीशी समोर ठेवावं लागेल, कारण त्याशिवाय ते ग्राह्य धरण्याच्या लायकीचं होणारच नाहीये. म्हणजे नक्की काय आहे तुझ्या मनात? या सगळ्याच्या मुळाशी जायचं. म्हणजे सुनीलच्या पूर्वायुष्याचं उत्खनन करायचं आपण. उर्मी, पण या सगळ्यात आपण पडायचं का? या सगळ्यात आपण ऑलरेडी पडलोय वासू. हो, पण आपण थांबू शकतो. माई दादांचा पश्चाताप थांबायला हवा. मलाही तेच वाटतंय. मग माझी साथ दे, कारण आता या सगळ्याच्या मुळाशी गेल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. मला कळायलाच हवं वासू की एवढा चांगला वाटणारा मुलगा एवढा वाईट कसा असू शकतो. अगं ही नंदिनी, काय झालं? हे बाई, हे बघ, तुझ्या मनात काय आहे ना ते मला बाई सांगून टाक. पण झालंय काय? दादांना जे सांगायचंय ते मी सांगितलंय. मग पटलं त्यांना? पटलं की नाही माहित नाही, पण अगं ते चौकशी करणार आहेत. मग मग काय मग? तुम्ही एवढ्या का घाबरताय मला कळत नाही. अगं इकडे ये. तो सुनील आहे ना, अगं तो चांगला आहे खरं तर. मग अगं दादांना जर का कळलं ना तर ते तुलाही घराबाहेर काढतील आणि मलाही. असं काही होणार नाहीये. असं कसं नाही होणार? तुम्ही जरा शांत व्हा. अगं शांत काय व्हा? दादांना जर का कळलं ना की मी खोटं बोलतेय तर ते मला रागवल्याशिवाय राहणार नाहीत. पण तुम्ही कशाला मान्य कराल की तुम्ही खोटं बोलताय हे? अगं मी न मानून त्यांना खरं कळायचं राहणार आहे का? त्यांना कळलं तरी त्याचा दोष तुम्हाला कसा जाईल? मग कोणाला जाईल? तुम्हाला ज्यांनी हे सांगितलंय त्यांना. कोणी दिली मला ही माहिती? तुमच्या लांबच्या आत्यानं किंवा दूरच्या काकूनं. म्हणजे मला नाही कळलं. हे बघा, तुमच्या लांबच्या आत्यानं तुम्हाला ही माहिती दिली असेल आणि तुम्ही काळजीपोटी हे दादांना सांगितलं असेल, तर या सगळ्याचा दोष तुमच्या आत्यावर जाईल ना. आणि त्यांचं काहीतरी भांडण असेल त्याच्या आईशी किंवा घरच्यांशी, म्हणून त्यांनी असं काहीतरी केलं असू शकतं ना. आता या सगळ्यात तुम्ही नामानिराळे झालात. अगं पण हे त्यांना खरं वाटेल का? तुम्ही जर खरं मानून बोललात तर खरं वाटेल. पण असं कसं खरं मानणार? नाहीतर खोटं बोलता येत नाही. हे बघ बाई, मला हे काही जमणार नाही. मी असं हे कधीच केलेलं नाहीये. म्हणूनच तुम्ही मठाधिपतीण झाला नाही. नाहीतर मोठ्या मुलाची बायको आणि थोरली सून म्हणून या घराची मालकीण आणि मठाधिपतीण होण्याचा मान तुमचाच आहे ना.
दादा, तुम्ही कुमुदचं म्हणणं एवढं मनावर घेऊ नका. प्रश्न तिचं बोलणं मनावर घेण्याचा नाही आहे रामचंद्र. आपण सगळ्या गोष्टींची नीट शहानिशा करायला हवी. पण ती केली आहेच मी. आता या वेगळ्या काही गोष्टी पुढे आल्या आहेत ना. नाही, ती ग्राह्य धरण्याचं काहीच कारण नाहीये. सध्या ग्रहदशा वाईट आहे रामचंद्र. आपल्या दुर्दैवानं ती सांगते तसाच तो मुलगा असला तर काय करणार आपण. तेव्हा सगळ्या गोष्टींची पुन्हा एकदा नीट चाचपणी केलेली बरी. पण कुमुदनीच आधी सांगितलं होतं की तो चांगला आहे म्हणून. तुला पण असं म्हणाली ती? हो. तुला पण का, म्हणजे अजून कोणाला म्हणाली ती? आदितीला. बघा दादा, कुमुद जरा धानरट आहे आणि मुळात हलक्या कानाची आहे. तिला कोणी काहीही सांगितलं तर ते तिला पटतं आणि तेच ती मनात धरून बसते. म्हणजे बघा ना, आता मला आणि आदितीला ती म्हणत होती की तो चांगला आहे आणि आता तो चांगला नाही आहे असं म्हणते. आपण किती विश्वास ठेवायचा ना यावर. तुम्ही म्हणताय ते सगळं खरं असलं रामचंद्र, तरी आता मला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये. मधल्या काळात तिला नातेवाईकांनी हे सगळं सांगितलं असलं तर त्या नंदिनीच्या आयुष्याचा खेळखंडोबा व्हायचा. आता हे परत सगळं सहन करण्याची तिची आणि माझी मनाची तयारी नाहीये. आणि ती आपल्याला काही जड झालेली नाहीये. बरं, तिला दुसरा कोणी मुलगा मिळूच शकत नाही असंही नाहीये. तेव्हा बाकीचे सगळे म्हणतायत ते खरं मानून पुढच्या गोष्टी ठरवून टाकण्याची घिसाळघाई आपण नको करूया. पण मुलगा खरंच चांगला आहे दादा. ते मी अमान्य करत नाहीये रामचंद्र. फक्त आता कुमुदने जे काही सांगितलंय त्याची शहानिशा करूया आणि मग पुढचे निर्णय घेऊया, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे दादा, तुम्ही म्हणाल तसं. मी चौकशी करतो. येतो. हरिओम हरिओम. कोणाचा आहे रे? आजीचा आहे. आजीचा आहे? अगो हो, हळू. हॅलो. हा आजी. अगं, झोप मोड नाही ना केली मी तुझी? नाही ग, पण तू एवढ्या रात्रीची जागी कशी काय? अगं, तुझा बाप बसला होता ना माझ्या उशाशी. का? अगं, आजारी नाहीये का मी? म्हणजे त्याला तसं वाटतंय ना. बिचारा ग. बघ त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. हो, ते आहेच ग, पण तुझ्यावर जरा जास्तच आहे. ते आहेच. बरं काय ग, तू सांगून टाक ना त्याला आता की मला बरं वाटतंय वगैरे. नाही सांगू शकणार. का? अगं, हे नाटक मला करत राहावं लागणार आहे. म्हणजे? म्हणजे काय, मी जरा जरी बरी झाले ना तरी हा निघेल लगेच. कुठे? तुझ्याकडे यायला. माझ्याकडे? का? अगं, मागच्या वेळेस मी आजारी पडले म्हणून त्याचं राहिलं ना, पण डोक्यात ना कुठे गेलंय त्याच्या. उर्मी, मला जरा जरी बरं वाटलं ना तरी हे नवरा बायको निघताय तसं दिसतंय. आणि हो, कायमच तुझ्या गावाला शिफ्ट व्हायचा त्यांचा विचार हळूहळू पक्का होतोय बरं का. बापरे. आजी तू प्लीज अजून काही दिवस आजारीच राहा. ते मी करेन ग बाळा, पण अगं माझ्या आजारपणाला मर्यादा आहेत ना. हा फुगा फुटला ना तर तो तुझ्यावर तर चिडेलच, पण माझं पण नाव टाकेल. नाही नाही आजी, असं काही नाही होणार. हा हे उर्मी, तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी तुझ्या बापाला. अगं आजी, पण बाबा तसं. अगं, तू त्याच्या पोटी जन्माला आलीस, पण मी त्याला जन्म दिलाय ना. आजी. बरं ऐक जरा, आता फार ताणू नकोस. जे काय तुला करायचं ते ना लवकर संपव बरं का. त्याला फार थांबवणं आता मला शक्य नाहीये. आणि अगं, मला ना आता कधीतरी बरं व्हावंच लागेल, नाही तर तो मला मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जाईल आणि मग सगळं बिंग फुटेल बघ. नाही, मला कळतंय. मी करते काहीतरी. तू नको काळजी करूस. तुला फार दिवस असं काही सांगावं लागणार नाही. अगं बाळा, मी माझ्यासाठी नाही म्हणत, मला माझी काळजी नाहीये. हा दत्त म्हणून उभा राहील तुझ्या दारात आणि मग सगळं अवघड होईल बघ. मला कळतंय ग,
म्हणून म्हणते लवकर कर जे करायचे ते. उर्मी, त्याला जसं पाहायचंय ना तसंच मलाही पाहायचंय का तुला सुखात? मी सुखातच आहे ग आजी. मला ना फक्त हा फक्त आहे ना बाळा, तो लवकरात लवकर काढून टाक तुझ्या आयुष्यातून. हो आजी. ठेवू का ग आता मी? ठेव. आणि मी करते तुला नंतर. हा, नक्की. बाय. तुला दादांपर्यंत हे सगळं नेण्याची काय गरज होती कुमुद? दादांशी जाऊन बोलण्याआधी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता मी. तेव्हाही मी तुला सांगितलं होतं ह्यामध्ये पडू नकोस म्हणून. अहो, नंदिनीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुला कधीपासून तिच्याबद्दल एवढा पुळका दाटवून आला ग? पुळका काय पुळका? साधी माणुसकी आहे ही. अहो, आपल्याला एखादी गोष्ट माहिती आहे तर सांगायला नको का? बघ, तुझी माहिती चुकीची आहे कुमुद. तो माझा नातेवाईक आहे. माझी माहिती ती चुकीची आणि तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं विचारून आलात ती माहिती बरोबर आहे. हो, कारण एका टप्प्यानंतर शेजार पाजारचा जास्त संबंध आहे तो माणसाशी. हो ना, ते शेजार पाजारचे बरोबर आहेत आणि लहानपणापासून आमचे नातेवाईक जे त्याला बघतायत ते सगळे चुकीचे आहेत असंच ना? नाही नाही नाही, तुझ्या नातेवाईकांचं मला माहिती नाही, पण तू चुकीचं ऐकू शकतेस आणि चुकीचं पसरवू शकतेस. पराचा कावळा करायची सवय आहेस तुला. म्हणजे मी खोटं बोलतीये आणि तुम्ही काय बरोबर करताय? सांगा ना मला. बायकोला वाटेल तसं बोलायचं, घालून पाडून बोलायचं, सतत तिचा अपमान करायचा. म्हणून ना तुमची प्रगती होत नाहीये. जिथल्या तिथे आहात तुम्ही आणि म्हणून तुम्ही मठाधिपती होऊ शकला नाही आहात. मला नाही व्हायचं मठाधिपती. कळलं तुला? नाही व्हायचं मला. आता दादा जरी म्हणालेत ना तरी मी मठाधिपती होणार नाही. झालं समाधान? हेच ऐकायचं होतं ना तुला? माझ्यामुळे बिचाऱ्या आजीला त्रास. पण उर्मी, मी काय म्हणतो, बाबांना बोलव ना इथे. काय होणार आहे? एकतर त्यांना माझ्या आणि दादांमधला ताण कळेल. कशाला कळेल? वासू, माझे आई बाबा आहेत ना, मला माझ्याहून जास्त चांगलं ओळखतात. मला त्रास होतोय हे मला त्यांना सांगावं नाही लागत. अरे, त्यांना तो कळतो. मला त्रास होतोय हे जर माझ्या बाबाला कळलं ना तर तो सरळ अग्रेशन मोडवर जातो. अगदी तलवारी उपसून लढायला वगैरे निघतो, माहितीये का? शिवाय दादा आणि बाबा या दोघांचे विचार फार वेगळे आहेत. ही लोक बोलायला लागली ना की आपोआप भांडायला सुरुवात करतात. दोघही जण स्वतःच्या मतांवर अतिशय ठाम आहे आणि तत्वांच्या बाबतीत मला नाही वाटत दोघांपैकी कोणीही माघार घेईल. पण उर्मी, ही परिस्थिती आता आयुष्यभर असणार आहे. तुझे बाबा कधीही आले ना तरी दादा आहे तसेच असतील. हो, पण माझं आणि दादांचं जरा बरं असलं ना तर मला बाबाला हँडल करणं सोपं जाईल. शिवाय मी आनंदात आहे असं जर बाबाला कळलं ना तर तो या कशाचाच इश्यू नाही करणार. सगळं सोडून देईल तो. म्हणजे तत्ववित्व हा मुद्दाच काढणार नाही तो. कारण कसं आहे ना, माझ्या बाबाचं सगळं शेवटी मी आनंदी असण्यावर अवलंबून आहे. पण उर्मी, तुझ्या मनात काय? हे बघ, माझा ना दादांशी किमान पातळीवर संवाद सुरू झाला पाहिजे. त्यांनी मला या घरात सून म्हणून स्वीकारायला हवं. माझं आणि त्यांचं नातं मोकळेपणाचे आणि ते अगदी मला मुलीसारखं ठेवतात असं माझ्या बाबाला वाटायला हवं. वासू, एक सांगू का रे? दादा ना जेव्हा नंदिनीला सतत माझी मुलगी असं म्हणतात ना, मला खूप वाईट वाटतं. म्हणजे मला मान्य आहे की आमच्या लग्नाला नव्हती तुमची मान्यता, पण आता आहे मी तुमच्या मुलाची बायको. या घराची कायदेशीर सून आहे मी. उर्मी, असं नाहीये. हे बघ, दादांनी तुला सून म्हणून नाकारलेलं नाहीये. पण हे नंदिनीने नाटक केलं नसतं ना तर एव्हा ना तू दादांची लाडकी सून झाली असतीस. लाडकी जाऊ दे रे, त्यांनी फक्त सून जरी मानलं ना तरी खूप झालं. मानतील. सगळं चांगलं होणार आहे. तुझ्या आई बाबांना आणि आजीला इथे बोलवू आपण. पण आधी या नंदिनीला तिच्या सासरी पाठवलं पाहिजे. त्याशिवाय या घराचं काही नाही होणार. काय नाही ते बोलले का मला ते?
यांना ना माझ्याविषयी काही वाटतच नाही. पाण्यात बघतात मला. हो? यांना जर का नको असेल कोणी मान देणार तर तसं म्हणून त्यांना मान देणार आहे. आणि मलाही तू बरोबर बोलतेस. भोळा शंकर आहे ग माझा नवरा. त्यांना चक्के म्हणजे कळत नाही. फक्त काही झालं की बायकोला बडाबडा बोलायचं. लोक फायदा घेतात माहितीये त्यांचा. कळत नाही त्यांना ते. मलाही जाणवत होतं. आणि दादांना पुनर्वसू भाऊजीच आवडतात. रामचंद्र दादा केवढं करतात मठासाठी. किंमत आहे का पण. नुसतं ओझ्याचं गाढव बनून राहिले ते. त्यामुळे तुम्हाला पण तो मान मिळत नाही. त्यात उर्मी आल्यापासून माईंना काही फरकच पडत नाहीये ग. मी आहे काय नाही काय नैवेद्याचं पण सगळं तिला विचारून करतात. मी आपली फक्त सांगकाम्यासारखी कामं करत असते. तुम्ही हे बदलू शकता. मी कुठे काय बदलणार आहे. त्यांच्या पुढे बोलायची काही प्राज्ञा नाही. आणि दादा माईंसमोर तोंड उघडायची माझी काही हिंमत नाही. तुम्हाला हवंय ते मिळवण्यासाठी तोंड उघडायची काय गरज आहे. मला बाई काही कळत नाही. आत्ता सगळं कळायची गरजच नाहीये. अगं, तू काय बोलतीयस. तुमचा आणि माझा शत्रू एकच आहे. म्हणजे तुमचा मठाधिपती होण्याचा मान कोण घेत आहे. उर्मी तुझा उर्मीवर राग आहे. तिच्यामुळे लग्न मोडलंय माझं. मग आता मी तिचं झालेलं लग्न मोडणार. वासू, लग्न मोडायला नको होतं रे नंदिनीचं. आधीच एकदा झालं. आता परत त्या बिचारीच्या वाटेला असं काही नको. आपण करूया ना नीट चेक. अरे इंटरनेटवर किती माहिती मिळते. हो उर्मी, मी नंबर्स मिळवलेत कालच. हे बघ वासू, आपण आहे ना सगळं लॉजिकली मांडू. म्हणजे कुमुद वहिनींचं काय काय म्हणणं होतं की त्याच्या मुलींसोबत भानगडी होत्या, त्यांना मारायचा, पैशाचे फ्रॉड करायचा, काय तर व्यसनं होती. आता या सगळ्या गोष्टींमधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपण चेक करू शकतो ना हे पाहायला हवं. आता या पोरींच्या भानगडी वगैरे आपण नाही तपासू शकत. म्हणजे मुळात त्या मुली शोधणं आणि तो त्यांना मारत होता की नाही हे सगळं तपासणं हे जरा अवघड आहे. त्यापेक्षा मला वाटतं तो त्यांच्याकडे काम करत होता ना, त्या बॉसशी संपर्क आपण साधू शकतो आणि तपासू शकतो हे सगळं की त्याने खरंच फ्रॉड केला होता की नाही. आणि व्यसनांचं पण आपण शोधू शकतो. नाही नाही, नुसतं शोधणं नाही वासू, आपल्याला पुरावे देता यायला हवेत. हा ते होईल. मी बघ सगळ्यांचे नंबर सुद्धा काढून ठेवलेत. वासू, मी एकदा बोलू का रे कुमुद वहिनींची. हा बोल, पण मला सांग त्याने काय होणार आहे. त्यांनी जी माहिती दादांना सांगितलेली ती माहिती थोडीच बदलणार आहे. आपल्याला सुनीलचा इतिहास तपासावा लागेल. फक्त मला वाटतं काय वाटतं तुला. की आपण सगळे हे शोधायची गरज आहे का. बघू तर खरं. हा अगं पण हा मुलगा चांगला आहे हे कळलं तरी नंदिनी त्याला नाकारूच शकते. हो, पण तो जर तसा नसेल तर दादांच्या मनातून उतरणार नाही तो. वासू, उगाच कोणाबद्दल तरी गैरसमज निर्माण झाला ना तर खूप त्रास होतो. तुझ्या बाबतीत हे असंच घडलं होतं ना. असं कोणाच्याच बाबतीत व्हायला नको. अगं पण आपल्याला खात्री नाहीये ना की सुनील तसा नसेलच. तीच तर करून घ्यायची आहे ना. करूया आपण हे. ते शोधून काढणं फारसं अवघड नाहीये. पुनर्वसू, अरे भाऊ, तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का. आम्ही त्या सुनील बद्दल बोलत होतो. हा, मलाही त्याबद्दलच बोलायचं आहे. कुमुद ना मूर्ख आहे. तिला माणसांची पारख नाहीये. उगाच कोणाला काही म्हणत बसायचं याला काही अर्थ आहे का. चांगला आहे तो मुलगा. तुम्हालाही तसंच वाटतं. मला पूर्ण खात्री आहे. का तुम्हालाही तसंच वाटतंय का. माई, आता काय झालं पुन्हा. काय नाही ग, तेच
जुनं ओझं अजून कुठे उतरलंय डोक्यावरून. म्हणजे आता पुन्हा पत्रिका जुळवा, पुन्हा मुलाची चौकशी करा, पुन्हा सगळं जुळवून आणा. आणि ते झाल्याशिवाय काही कुणाला स्वस्थता मिळणार नाही, ना मला, ना यांना, ना कुणालाच. मी ते नवसच केलंय, त्या नंदिनीचं लग्न लवकर होऊ दे. तुमचा नवस फळला हा, जिजी? म्हणजे म्हणजे आम्ही सुनीलची सगळी चौकशी केली. कधी? अहो कालपासून आमचा नंबर्स आणि माहिती शोधणं एवढंच चालू आहे. वासूने तर आज सकाळपासून फोनाफोनी पण चालू केली. आणि मग काय, कुमुद वहिनींना जी काही माहिती मिळाली होती ना सुनील बद्दल, ती सगळी चुकीची होती. तो ज्यांच्याकडे पार्ट टाइम जॉब करायचा ना, अहो ते तर म्हणाले की सुनील सारखा प्रामाणिक मुलगा शोधून सापडणार नाही. ते तर म्हणाले मी त्याला नोकरीवर परत बोलवलं, जास्त पगार देत होतो, पण गावातल्या गरीब मुलांना शिकवायचं म्हणून गेला तो. त्याच्या मित्रांकडे चौकशी केली तर कळलं की त्याला कुठलीही व्यसनं नाही. मुलींच्या बाबतीत म्हणाल तर त्याचं एक अफेअर होतं. म्हणजे खरं तर त्याला त्या मुलीशी लग्नच करायचं होतं, पण त्या मुलीला म्हणे फॉरेनला सेटल व्हायचं होतं, म्हणून तिने एका NRI शी लग्न केलं आणि UK ला गेली. कुठे? अहो म्हणजे इंग्लंडला गेली. हो बाई, म्हणजे मग यात सुनीलचा काहीच दोष नाहीये. तेच तर. आणि एवढी लोक खोटं नाही ना बोलणार. पण आता हे सगळं खरं आहे ना? 110% खरंय माई. यांना सांगायला हवं बाई सगळं. अहो सांगायचंच आहे माई. कोण सांगणार ते? रामचंद्र दादा आणि वासू.